नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या अल्जेब्रा मधला चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल्स वरचे प्रॅक्टिस सेट 3.2 पर्यंतचे सगळे लेक्चर्स आपण कव्हर केलेले आहेत. ते लेक्चर जर तुम्ही मिस केले असतील तर ते लेक्चर्स तुम्ही जरूर बघून घ्या. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत, क्लासमेट्स पर्यंत हे व्हिडिओज त्यांनाही शेअर करा. या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत सिंथेटिक डिव्हिजन आणि लिनियर मेथड ऑफ डिव्हिजन. असे दोन डिव्हिजनच्या मेथड्स आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये आज स्टडी करणार आहोत. तुम्ही ऑलरेडी तुमच्या प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये दोन पॉलिनॉमियल्स जर तुम्हाला दिलेले आहेत तर त्या दोन पॉलिनॉमियल्समध्ये डिव्हिजन कसं करायचं हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, तुम्ही शिकलेला आहात प्रिव्हियस तुमच्या स्टँडर्डमध्ये. या स्टँडर्डमध्ये सिंथेटिक डिव्हिजनमध्ये तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे दोन पॉलिनॉमियल्सचं. तर दोन पॉलिनॉमियल्समध्ये डिव्हायझर कशाच्या फॉर्ममध्ये असतो? एक्स प्लस ए ऑर एक्स मायनस ए. डिव्हायझर ऑलवेज एक्स प्लस ए ऑर एक्स मायनस एच्याच फॉर्ममध्ये असतो इथं सिंथेटिक डिव्हिजनमध्ये किंवा लिनियर मेथड ऑफ डिव्हिजनमध्ये. ह्या दोन मेथड्समध्ये तुमचा डिव्हायझर ऑलवेज कसा असणार आहे? एक्स प्लस ए ऑर एक्स मायनस एच्याच फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच काय, त्याची डिग्री कशी असणार आहे? 1. कशाची? डिव्हायझरची. एक एक्झाम्पल आपण करून बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सिंथेटिक डिव्हिजन मध्ये आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. इथे तुम्हाला दिलंय काय? डिवाइड पॉलिनॉमियल 3x³ + 2x² - 1 बाय x + 2. हा जो डिव्हायझर आहे हा कशाच्या फॉर्म मध्ये आहे? एक्स प्लस ए और एक्स मायनस एच्या फॉर्म मध्ये ऑलवेज असणार आहे डिव्हायझर. ज्याची डिग्री कशी असणार आहे? 1. याला आपल्याला जो डिव्हिडंड पॉलिनॉमियल आहे त्याला आधी आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल इंडेक्स फॉर्म मध्ये आणि त्याच्यानंतर त्याचे कोएफिशियंट मेन्शन करून मग बाकीचं डिव्हिजन आपल्याला करावं लागेल. आपण करून बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे जो दिलेला पॉलिनॉमियल आहे त्याचा आधी आपल्याला तो कन्वर्ट करून घ्यावा लागेल इंडेक्स फॉर्म मध्ये. स्टार्ट करूया आपण. इंडेक्स फॉर्म ऑफ अ गिवन पॉलिनॉमियल 3x³ + 2x² प्लस इकडे काय मिसिंग आहे? 3x³ आहे प्लस 2x² आहे. इथे मिसिंग कोणती टर्म आहे? x ची टर्म मिसिंग आहे. आपण इथे काय करतोय? 0x च्या फॉर्म मध्ये फक्त ती ऍडजस्ट करतोय. हा 0x आपण काय केला? जो इथं 3x³ होता, x² होता, x ची टर्म आहे का? नाही. मग आपण दिलेलं पॉलिनॉमियल आहे डिव्हिडंड पॉलिनॉमियल, आपण त्याचा कसा लिहिला? इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिला. म्हणजेच काय केलं आपण? एक टर्म जी इथे अवेलेबल नव्हती x ची ती फक्त आपण इकडे ऍडजस्टमेंट केली त्याची, ते 0x ची. आता आपण इंडेक्स फॉर्म तर आपल्याला मिळाला, याच्यावरून आपण कोएफिशियंट फॉर्म काढवायचा. कोएफिशियंट फॉर्म ऑफ अ गिवन डिव्हिडंड पॉलिनॉमियलचा. कोएफिशियंट सांगायचे 3, 2, 0 आणि -1. 3, 2, 0 आणि -1. याचा आला कोएफिशियंट फॉर्म. इंडेक्स फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म आले लक्षात. आपण ऑलरेडी हे केलेलं आहे बऱ्याच वेळेस. डिव्हायझर पॉलिनॉमियल जे आहे ते तुम्ही मेन्शन करून घ्या. डिव्हायझर पॉलिनॉमियल इज इक्वल्स टू एक्स प्लस 2. हे डिव्हायझर पॉलिनॉमियल आहे एक्स प्लस 2. एक्स प्लस एच्या फॉर्म मध्ये किंवा ऑर एक्स मायनस एच्या फॉर्म मध्ये. डिव्हायझर पॉलिनॉमियल कोणत्या फॉर्म मध्ये येणार? एक्स प्लस ए ऑर एक्स मायनस एच्याच. इकडे जो आहे एक्स प्लस 2 आहे, इथे कोण आहे? एक्स प्लस 2. या प्लस 2 च्या अपोजिट आपण नंबर यूज करणार आहोत डिव्हिजन साठी. मग इथे कोण आहे? प्लस 2 आहे. हिअर डिव्हायझर इज एक्स प्लस 2. हेन्स टेक अपोजिट नंबर ऑफ 2 इज -2. हा जो तुम्हाला दिलेला डिव्हायझर आहे यामध्ये एक्स प्लस 2 आहे. मग मला जेव्हा आपण डिव्हिजन करणार आहे तेव्हा हा जो नंबर आहे एक्स प्लस जो नंबर असतो, एक्स प्लस जो काही नंबर आहे या नंबरचा आपल्याला काय घ्यायचं आहे? अपोजिट नंबर घ्यायचा आहे डिव्हिजनसाठी. मग इकडे कोण होता? प्लस 2 होता. तर प्लस 2 चा अपोजिट कोण आला? -2. आपण काय घेणार आहोत? -2. आता स्टार्ट करूया आपण ऍक्च्युअल डिव्हिजनला. एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्या. यामध्ये जो तुम्हाला डिव्हिडंड पॉलिनॉमियल होता, डिव्हिडंड पॉलिनॉमियलचे जे तुम्ही कोएफिशियंट काढलेत ते कोएफिशियंट इकडे मेन्शन करा. हा 3, हा 2, 0, -1. डिव्हिडंड पॉलिनॉमियलचे कोएफिशियंट आपण मेन्शन केले फर्स्ट रो मध्ये. जो डिव्हायझर आहे हा डिव्हायझर आहे याचा अपोजिट नंबर आपण कोण घेणार आहोत? -2. हा घ्या तुम्ही व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट हँड साईडला -2. आलं लक्षात? तुमच्या फर्स्ट रो मध्ये आपण काय केलं? व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट हँड साईडला जो डिव्हायझर पॉलिनॉमियल होता, डिव्हायझर पॉलिनॉमियल मधला अपोजिट नंबर इकडे मेन्शन केला आणि व्हर्टिकल लाईनच्या राईट हँड साईडला आपण काय केले? डिव्हिडंड पॉलिनॉमियलचे कोएफिशियंट मेन्शन केले. आलं इथपर्यंत लक्षात? आता नेक्स्ट हा 3 जो आहे ना तो 3 ऍज इट इज तुम्ही इकडे आन्सर मध्ये इथे लिहून घ्यायचा आहे. अगदी मी इझी सांगते तुम्हाला. हे बघा, हा जो 3 आहे ना, मी ऍज इट इज इथं आन्सर मध्ये ऍज इट इज लिहून घेतला. हे जे आपण करतोय याच्या आन्सर मध्ये म्हणते मी 3 ऍज इट इज मी इथे खाली लिहून घेतला. हा जो 3 आहे, हा 3 आणि हा -2 यांचं काय करायचंय? आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं काय करायचं? मी तर मेन्शन करते, मेन्शन नाही करायचंय आपण. हे सगळं आपण
आपल्या मनामध्ये करायचं आहे. फक्त काय करायचं आहे तर थ्रीचं आणि टूचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 इंटू 2 किती होणार -6 होणार. 3 इंटू 2 3 इंटू -2 किती होणार -6 होणार. जो मल्टिप्लिकेशन येते ना ते तुमच्या नेक्स्ट कोइफिशियंटच्या तुम्ही खाली मेन्शन करायचं. हा 3 मी ऍज इट इज फर्स्ट कोइफिशियंट होता तो ऍज इट इजच मी इकडे लिहून घेतला. त्या 3 ला आपण काय केलं -2 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. मग जे मल्टिप्लिकेशन तुमचं आलं 3 इंटू -2 की त्याला -6 आला. -6 आपण कुठे लिहिणार आहोत नेक्स्ट कोइफिशियंटच्या खाली लिहिणार आहोत. मग हा 2 आणि हा -6 यांचं काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. या 2चं आणि या -6चं काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. 2 प्लस -6 किती येणार आहे -4 येणार आहे. आलं. नंतर आपण कुठे आलो या खालच्या रो मध्ये आलो ना. मग हे तर 3 ने काय केलेलं -2 ला मल्टिप्लाय केलेलं. आता सेम ऍज इट इज आपण असंच करणार आहोत. या -4 ने आता -2 ला काय करणार आहोत मल्टिप्लाय करणार आहोत. -4 इंटू -2 किती आला +8. मग आपण हे जे मल्टिप्लिकेशन आलं -2 इंटू -2 इंटू -4 हे जे मल्टिप्लिकेशन आलं ते मल्टिप्लिकेशन आपण कुठे लिहिलं नेक्स्ट कोइफिशियंटच्या खाली लिहिलं. आणि नेक्स्ट कोइफिशियंट हा कोण आहे 0 आणि ह्या 8चं काय होणार ऍडिशन होणार. 0 + 8 काय येणार तुमचा 8 येणार. नेक्स्ट जसं आपण 3 साठी केलं -4 साठी केलं ऍज इट इज आपण सेम 8 साठी पण तेच करणार आहोत. 8 इंटू काय करणार आहोत आपण हा -2 करणार. 8 इंटू -2 किती आला तुमचा -16. -16 तुम्ही कुठे लिहिणार आहे नेक्स्ट कोइफिशियंटच्या खाली. इकडे आला -16. मग या दोन कोइफिशियंटचं -1 आणि -16चं काय होणार आहे तुमचं ऍडिशन होणार आहे. आला -17. हे जे लास्ट कोइफिशियंट आपण करतो इकडे लास्ट कोइफिशियंटचं ऍडिशन केल्यानंतर जो मिळतो तुम्हाला हा कोण असतो रिमाइंडर असतो. आणि हे काय मिळाले तुम्हाला हे जे मिळाले आपण हे केले सगळं केल्यानंतर हे जे मिळाले आपल्याला हा कोण आहे कोशंटचे कोइफिशियंट्स आहेत. हे कोण आहेत कोशंटचे कोइफिशियंट्स आहेत. आणि हा कोण आला तुमचा -17 काय आहे रिमाइंडर आहे. आपण इकडे मेन्शन करूया देअरफॉर कोइफिशियंट ऑफ कोशंट कोण आले 3 -4 आणि 8 एवढेच घ्यायचे. हा जो लास्टचा असतो हा रिमाइंडर असतो तो इथे क्वेश्चन मध्ये येणार नाही. कोण आले 3 -4 आणि 8. देअरफॉर कोशंटचे कोइफिशियंट काय आहे 3 -4 8. आता आपल्याला याच्या हे जे कोइफिशियंट मिळाले त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल पॉलिनॉमियल मध्ये. आपल्याला इथं कोशंट लिहायचं आहे ना मग इन द फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल्स लिहावं लागेल. कोइफिशियंट्स वरून आपण पॉलिनॉमियल्स कसं कन्वर्ट कर कोइफिशियंट्सला आपण इन द फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल्स कसं कन्वर्ट करून लिहायचं ते आपण पॉलिनॉमियल्सच्या फर्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलेला आहे. ते लेक्चर जर तुम्ही मिस केलं असेल तर ते तुम्ही जरूर बघून घ्या. यामध्ये आपल्याला काय दिले इथं काय आपण कुठेपर्यंत पोहोचले कोइफिशियंट्स पर्यंत पोहोचले. आता आपल्याला कन्वर्ट करायचं आहे त्याला पॉलिनॉमियल मध्ये. मग 1 2 3 आहेत मग 3 आहेत म्हणजे त्याची दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी येणार आहे 3 कोइफिशियंट्स आहेत. 3 जेवढे कोइफिशियंट्स आहेत त्याच्यातून आपण काय करतो -1 करतो. हे काय आलं 2 काय आली दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री आली. म्हणजेच काय दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी असणार आहे 2. कोइफिशियंट्स 3 आहेत ना म्हणून त्याच्यातून 1 मायनस करायचं. कोइफिशियंट इथे अगदी 4 5 जरी असते तरी प्रत्येक वेळेस फक्त 1 मायनस करायचं. इथे 4 असते तर डिग्री 3 आली असती. 3 असते तर डिग्री किती येणार आहे 2 येणार. काय करतोय आपण जेवढे आहेत त्याच्यातून फक्त 1 मायनस करतोय. ही काय आली त्याची डिग्री आली. म्हणजेच काय दिलेला कोइफिशियंट कसा येणार आहे हा 3x². हा मायनस ऍज इट इज हा 4x आणि हा प्लस ऍज इट इज. आलं लक्षात तुमच्या. इथे काय येणार x ची स्क्वेअर येणार किंवा तुम्ही असं जरी मेन्शन केलं ना x⁻0 हा x1 आणि हा x2 असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त जेवढे कोइफिशियंट्स आहेत त्याच्यापेक्षा त्याची जेवढे आहेत त्याच्यापेक्षा -1 करायचं. ती आली त्याची डिग्री. ते 3 आहे डिग्री किती आली याची 2 आली. आलं लक्षात. कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण डिग्री कशी काढली आणि त्याच्यानंतर पॉलिनॉमियल कसं काढलं तर तुम्ही जरूर बघून घ्या. देअरफॉर कोशंट इज देअरफॉर कोशंट ऑफ गिवन पॉलिनॉमियल काय आला 3x² -4x + 8. रिमाइंडर हा लास्टचा येतो ना कोइफिशियंटचा हे केल्यानंतर ऍडिशन केल्यानंतर हा कोण आला त्याचा रिमाइंडर आला. हे आलं तुमचं आन्सर. कशाच्या फॉर्म मध्ये डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडरच्या फॉर्म मध्ये. आलं लक्षात तुम्हाला. दिलेले 2 पॉलिनॉमियल्स आपण डिवाइड केले कोणत्या मेथडनी सिंथेटिक मेथडने. आलं लक्षात तुम्हाला. अगदी इझी आहे. फक्त इथे जेव्हा आपण करतो ना हे मेन्शन नाही करायचं. मी तुम्हाला समजावं म्हणून फर्स्ट एक्झाम्पल होतं म्हणून मी इकडे सगळं मेन्शन केलं. काही करायची आवश्यकता नाही. तुम्ही जसे एक्झाम्पल सॉल्व्ह करा ना तसं तुम्हाला अगदी इझिली फटाफट येईल. आलं लक्षात तुम्हाला. ही सिंथेटिक मेथड
आता आपण बघूया लिनियर मेथड ऑफ डिव्हिजन. लिनियर एक मेथड बघू, सिंथेटिक मेथड. प्रत्येक एक्झाम्पल सिंथेटिक आणि लिनियर मेथडनी, दोन्ही मेथडनी आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सिंथेटिक मेथड तुमच्या आली लक्षात. आता आपण बघूया लिनियर मेथड. नेक्स्ट आपण बघूया लिनियर मेथड ऑफ डिव्हिजन. लिनियर मेथड ऑफ डिव्हिजन मध्ये आपण सिंथेटिक डिव्हिजन केलं ज्या दोन पॉलिनॉमियल्सचं, तेच दोन पॉलिनॉमियल आपण सेम ॲज इट इज फक्त लिनियर मेथडने इथे सॉल्व्ह करणार आहोत. ह्या लिनियर डिव्हिजन मेथडमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल डिव्हिजनच कुठे करायची नाहीये, फक्त ऍडजस्टमेंट करायचे. आणि ऍडजस्टमेंटनी आपल्याला, मी इथं मेन्शन का करून ठेवले, आपल्याला इथं पोहोचायचं आहे. हा आहे तुमचा डिव्हिडंड, हा आहे तुमचा डिवायझर, हा आहे तुमचा कोशंट आणि हा आहे तुमचा रिमाइंडर. इथंपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. लक्षात एवढंच ठेवायचं की आपल्याला पोहोचायचं इथंपर्यंत. आणि प्रत्येक वेळेस हा जो तुम्हाला डिव्हिडंड पॉलिनॉमियल दिलाय याला फक्त तुम्हाला ऍडजस्ट करत 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 इथंपर्यंत आपल्याला जायचं आहे. याच्यामध्ये ऍक्च्युअल डिव्हिजनच कुठे करायचे नाहीये, फक्त ऍडजस्टमेंट करून आपल्याला पोहोचायचं आहे इथंपर्यंत. हे लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण सॉल्व्ह केलेलं. आणि हा डिव्हिडंड डिवायझर इज इक्वल्स टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडरच्या आपण फॉर्म मध्ये मेन्शन केलेलं. आपण या फॉर्म मध्ये इथंपर्यंत आपण पोहोचणार आहोत लिनियर मेथडने. आलं लक्षात तुमच्या? काय करायचं आपल्याला, इथंपर्यंत पोहोचायचं, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त ऍडजस्टमेंट करायची. इथं कुठेही काही डिव्हिजन वगैरे करायचीच नाही. स्टार्ट करूया आपण. हा जो तुमचा आहे डिव्हिडंड पॉलिनॉमियल, हा डिव्हिडंड पॉलिनॉमियल फर्स्ट तुम्ही जो आहे असाच लिहून घ्या. आपल्याला लिनियर मेथड मध्ये काय करायचं आहे, आपल्याला या फॉर्म पर्यंत पोहोचायचंय. होय ना? आपण काय करणार आहोत, फक्त ऍडजस्टमेंट करणार आहोत. आपण स्टार्ट करूया इथून. या क्वेश्चन मध्ये फर्स्ट टर्म काय आहे, 3x² आहे. मग हा मी 3x³ आहे ना, हा 3x³ चा मी 3x³ ला काय करते, 3x² इंटू x करते. हा 3x² इंटू x म्हणजेच काय झाला, 3x³ झाला. आता हा जो x आहे, या x ऐवजी हा मी जो डिवायझर आहे तो इकडे मेन्शन करते. काय केलं मी, फक्त ऍडजस्टमेंट केली. हा मी जो डिवायझर ऍडजस्ट केलाय, हे सॉल्व्ह करून जर तुम्ही बघितलं, 3x² ने x ला मल्टिप्लाय केलं, काय आला, 3x³ आला. 3x² ने या 2 ला मल्टिप्लाय करा, काय येणार आहे, 3 इंटू 2 6x² येणार आहे. 3x³ म्हणजेच काय, 3x² इंटू x. मग ह्या x ऐवजी मी जो डिवायझर होता तो मी डिवायझर इथे मेन्शन केला. डिवायझर मेन्शन केल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन काय आलं तुमचं, 3x³ ही फर्स्ट तरी टर्म मिळाली तुमची ऍज इट इज. पण ऍडिशनल काय आली, हा आला तुमचा ऍडिशनल 6x². मग तुम्ही जेव्हा इथे ऍडजस्टमेंट कराल तेव्हा काय करायचंय, एकतर आपण हा ऍडजस्ट करतोय आणि याच्यातून आपल्याला मायनस काय करावं लागेल, हा मायनस करावा लागेल. जो आपला एक्स्ट्रा राहतोय ना तो फक्त आपल्याला तिथे काढून टाकायचा आहे. फक्त या 3x³ च्या ऐवजी मी हे एवढं सगळं करणार आहे. आलं लक्षात तुमच्या? काय करणार आहोत आपण, या 3x² च्या ऐवजी, या 3x³ च्या ऐवजी आपण हे एवढं सगळं लिहिणार आहोत. याच्या ऐवजी हे लिहूया -6x². इकडे काय एक्स्ट्रा होतोय, हा एक्स्ट्रा आहे ना, प्लस 6x², तो फक्त मी काय केलं, इकडे मायनस केलं. आता हे सगळं केलेलं आपण विसरून जा. आपण कुठे येणार आहे आता, 3x³ च्या ऐवजी मी 3x² इंटू x+2 - 6x², मी इथे ऍज इट इज आहे असं लिहिणार आहे. कशाच्या ऐवजी, या 3x³ च्या ऐवजी. आलं का लक्षात तुम्हाला? आपण काय केलं, फर्स्ट टर्मच्या बद्दलच आपण फक्त विचार केलाय. ह्या बाकीचा याच्याबद्दल आपण काही विचार केलेला नाहीये. तो जो पार्ट जसा ठेवलाय ना तो ऍज इट इज आहे असा लिहून घ्यायचा. इथं स्टार्ट करूया आपण. 3x³ च्या ऐवजी मी काय लिहिणार आहे, 3x² इंटू x+2 - 6x². हा झाला तुमचा 3x³ च्या ऐवजीचा पार्ट. या 3x³ च्या ऐवजी आपण एवढी सगळी ऍडजस्टमेंट केली. नंतर याच्याबद्दल आपण काय केले का नाही, मग तो पार्ट ऍज इट इज आहे असा लिहून घ्यायचा. प्लस 2x² - 1 ऍज इट इज. आलं लक्षात इथपर्यंत? नेक्स्ट आपण बघू, ह्या ज्या टर्म आहेत 3x² इंटू x+2, या टर्मला आपल्याला आता परत इथे जायचं नाहीये. आता आपल्याला परत आपण काय आलंय, 3x² आणि हा कॉमन काढलेला x+2, इथपर्यंत आपण आलोय ना, हा आपल्याला 3x² आता मिळालाय. त्यामुळे या टर्मला अजिबात आपण आता काय करणार नाही. याच्या पुढचा पार्ट बघूया. हा -6x² + 2x² -6x² + 2x². -6 + 2 -6 + 2 किती आलं तुमचा, -4. इकडे फक्त तोच पार्ट फक्त मेन्शन करूया आपण. बाकीचे ऍज इट इज, आपण कुठेही काही बदल केलेला नाही. तो असा जसा आहे असाच आपण लिहून घेणार आहोत. मग हा -6x² + 2x² किती आला, -4x² - 1. इथपर्यंत आलं लक्षात? 3x² x+2 ऍज इट इज -4x² ऍज इट इज -4x² नंतर -8x + 8x. हे मी काय करते, फक्त इथे ऍडजस्ट करते. -1 ही जी टर्म आहे -8x + 8x, मी काय केली, फक्त इथं ऍडजस्ट केली. आपण ही ऍडजस्ट का केली ते नेक्स्ट स्टेप मध्ये तुमच्या लक्षात येईल. -8x + 8x
आपल्याला पोहोचायचंय कुठं, या 4x पर्यंत पोहोचायचंय, 4x पर्यंत. 3x स्क्वेअर x प्लस 2 मायनस याच्यातून मी काय कॉमन काढू शकते बघा. आता ह्या दोन टर्मवर कॉन्सन्ट्रेट करा. आपण काय केले, -8x प्लस 8ac इथं फक्त आपण ऍडजस्ट केली. नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या 4x स्क्वेअर आणि ह्या -8x या फक्त टर्मवर कॉन्सन्ट्रेट करा. याच्यातून जर मी आपल्याला पोहोचायचंय कुठे, 4x पर्यंत. 4x मी कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहिलं, या टर्म मधून 2 मधून 4x स्क्वेअर -4x स्क्वेअर -8x मधून मला काय कॉमन घ्यायचं आहे, -4x कॉमन घ्यायचंय. काय घ्यायचंय, -4x जर कॉमन घेतला तर तुम्ही काय राहिलं, इथे काय राहिला x आणि इथे काय राहिला +2. बघा बरं इथे का x + 2. -4x इंटू x -4x स्क्वेअर आणि -4x + 2 -4 इंटू 2 -8x. आलं का. मग इकडे काय आलं, -4x इंटू x + 2. नेक्स्ट जो पार्ट आहे ना, हा ऍज इट इज 8x - 1. हा 8x - 1 ऍज इट इज. आलं लक्षात इथंपर्यंत. इथं 3x स्क्वेअर मिळालाय आपल्याला, 3x स्क्वेअर मिळालाय क्वेश्चन मध्ये. -4x पण मिळालाय. आता आपण पोहोचणार कुठे आहोत, 8 पर्यंत जायचं आपल्याला. काय करायचंय आता, फक्त 8 पर्यंत. हा जो पार्ट आहे ना, हा इथंपर्यंतचा पार्ट 3x स्क्वेअर x + 2 -4x इंटू x + 2 हा जो पार्ट आहे, हा अजिबात आपण डिस्टर्ब करणार नाही. त्याच्या पुढे जो आहे आपल्याला फक्त पोहोचायचंय कुठे, आता 8 पर्यंत पोहोचायचंय. इथे पुढे आता आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे. हा जो पार्ट आहे हा ऍज इट इजच येणार. इथे आपल्याला आता ऍडजस्टमेंट करायची. हा +8x, हा जो +8x आहे याच्यामध्ये +16 -16 मी ऍड करते आणि सबट्रॅक्ट करते. +16 - 16. आपण जशी 8x इथे जशी ऍडजस्टमेंट केली तशीच आपण इथं 16 +16 - 16 आपण फक्त ऍडजस्टमेंट करतोय. हे ऍडजस्टमेंट करण्याचं कारण काय, आपल्याला कुठं पोहोचायचंय, फक्त 8 पर्यंत पोहोचायचं आहे. इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर x + 2 -4x x + 2 ऍज इट इज. यामधून हा 8x + 16 याच्यामधून मी काय कॉमन काढते, 8 कॉमन काढते. मग काय राहिला, या 8x + 16 मधून मी कॉमन काय घेतला, फक्त 8 कॉमन घेतला. आपल्याला पोहोचायचंय कुठे, +8 पर्यंत पोहोचायचं. 8 कॉमन घेतला. मग आतमध्ये काय राहिलं, x ऍज इट इज आणि +16. 8 इंटू 2 काय आलं, 16. हा -16 - 1 किती आला, हा जो पुढचा आहे हा आपण सॉल्व्ह करू, सिम्प्लिफाय करू. -16 - 1 -17. आलं लक्षात इथंपर्यंत. आता इथं या टर्म मध्ये x + 2 आहे, या टर्म मध्ये x + 2 आहे, याही टर्म मध्ये x + 2 आहे. आता काय करू आपण, x + 2 कॉमन काढू. x + 2 कॉमन निघाल्यानंतर कोण राहिलं, 3x स्क्वेअर -4x + 8 आणि हा -17. बघा x + 2 डिवायझर आला तुमचा, क्वोशंट मिळाला तुम्हाला 3x स्क्वेअर -4x + 8 आणि हा रिमाइंडर -17. पोहोचलात का तुम्ही इथेपर्यंत. तुम्ही दिलेले 2 पॉलिनॉमियल लिनियर मेथडने सॉल्व्ह केलं, हे आलं तुमचं आन्सर. याच्यामध्ये हा कोण येतो, हा येतो डिवायझर, हा येतो तुमचा क्वोशंट आणि हा कोण येतो तुमचा रिमाइंडर. हा येतो तुमचा डिवायझर, हा आला तुमचा क्वोशंट आणि हा येतो तुमचा रिमाइंडर. आपल्याला आन्सरच कशाच्या फॉर्म मध्ये मिळतं, या फॉर्म मध्ये मिळतं, लिनियर मेथड मध्ये. तर हे तुम्हाला नोट करून इथं ठेवण्याचं कारण काय होतं, की आपल्याला प्रत्येक वेळेस इथं कॉन्सन्ट्रेट करायचं, आपल्याला पोहोचायचं इथे. प्रत्येक वेळेस आपल्याला हे टर्म फक्त ऍडजस्ट करायचे, म्हणजे हे टर्म आपल्याला मिळवायचे आहेत आणि आपण तशी ऍडजस्टमेंट करायची आहे. आपण फक्त फोकस कुठे करायचं, क्वोशंटवर फोकस करायचं आहे. आपल्याला या टर्म मिळवायचे. तिथं 3x स्क्वेअरच का ठेवलं आणि मग नंतर इथं 4x ही ऍडजस्टमेंट का करून आणली, ही 4x, याच्यामध्ये ना स्टुडंट भरपूर कन्फ्युज होतात. त्यामुळे कन्फ्युज नका हो, फक्त तुम्ही फोकस इथं ठेवा. हे जे तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन मध्ये हे मिळतंच. प्रत्येक जे पॉलिनॉमियल्स जे आहे 3.3 मध्ये, ते एक तर सिंथेटिक डिव्हिजनने आणि मग लिनियर डिव्हिजनने, दोन्ही मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग जे सिंथेटिक डिव्हिजन इझी आहे, सिंथेटिक डिव्हिजनने तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. सिंथेटिक डिव्हिजन मध्ये हा डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर हा जो पार्ट मिळतो, फक्त या पार्टवर फोकस करायचं आणि मग तुमची लिनियर मेथड तुम्हाला इझी होईल. याला तुमचा आन्सर. हा येतो तुमचा डिवायझर x + 2, हा येतो तुमचा क्वोशंट आणि हा 17 हा फक्त येतो तुमचा रिमाइंडर. हा 17 हा कोण आहे, डिव्हिडंट आहे. हा आहे डिव्हिडंट, हा डिवायझर, हा क्वोशंट आणि हा -17 कोणाला, रिमाइंडर. आलं का या फॉर्म मध्ये. आपण लिनियर मेथडनी सॉल्व्ह करत आपण डायरेक्ट या फॉर्म पर्यंत पोहोचतो. सिंथेटिक मेथड कशी आहे करण्यासाठी सोपी आहे, पण त्या कंपॅरिझन मध्ये लिनियर मेथड मध्ये
स्टुडंट गोंधळून जातात. तो गोंधळून न जाता तुम्ही फक्त तुमचा फोकस इथे ठेवला ना, तुम्ही फटाफट करू शकाल. आलं लक्षात तुमच्या सिंथेटिक आणि लिनियर मेथड.